आपला संप्रदाय जो तो वेदानं बांधलेला आहे. वेदानं बांधला म्हणजे काय केलं आहे, वेदानं जे सांगितलं आहे ते संतांनी त्याचा आचार आणि विचार आमच्याकडे आणून दिलेला आहे. कारण का वेदाला का मानायचं महाराज, तर मनुष्य बुद्धीनं मनुष्य कृतार्थ होऊ शकत नाही. स्वतःच्या बुद्धीनं आपण कृतार्थ होऊ शकत नाही महाराज. म्हणून अहितापासून ही काढिती हित देऊनी वाढविती न्यायगा श्रुती पुरवती मौली जगा. आमची एकच मौली आहे, ती श्रुती माता आहे, वेद माता आहे महाराज. वेदाचं का मानायचं महाराज, तर जीवाचं नेमकं कल्याण कशात आहे, घात कशात आहे आणि हित कशात आहे हे सांगणारी वेद माता आहे महाराज. आणि तिच्या बोलण्यात कसलाही दोष नाही, अपौरुष आहे ती महाराज. आम्ही किती जरी शहाणं झालो तरी आमच्या बुद्धीत काही नाही काहीतरी दोष आहेत महाराज. कारण का बुद्धी हे अविद्येचं कार्य आहे. कितीही मनुष्य बुद्धिमान असला तरी काही नाही काहीतरी त्याच्यात दोष आहे आणि सर्वज्ञ असू शकत नाही महाराज. वेद हा सर्वज्ञ आहे, निर्दोष आहे महाराज आणि अपौरुष आहे. म्हणजे त्याच्या बोलण्यात कुठलाही दोष नाही. आणि आमचं नेमकं कल्याण कशात आहे हे सांगणारी ती माता आहे. अहितापासून ही काढिती म्हटले म्हणजे वाईटाकडनं काढणारी आणि हित देऊनी वाढविती. मला ही साधनं सांगतात. हित देऊनी वाढविती म्हणजे तुम्हाला जर काय पाहिजे असेल, समाधान सुख पाहिजे असेल किंवा दुःख नको असेल तर दुःखाचं कारण दावून देतात, सुखाचं स्थान दावून देते. ती कोण, वेद माता आहे महाराज. मग वेद मातेला मानायचं तर मग गुरुची काय मध्ये गडबड, मध्ये गुरुची काय गरज आहे असं कुणाला प्रश्न विचारेल महाराज. तर वेद किती जरी असला शहाणा तरी तो स्वमुखाने काय बोलू शकत नाही महाराज. त्याचा अनुभव घेऊन सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. म्हणून संत हे कुणाला म्हणायचं महाराज, हा मोठा प्रश्न आहे महाराज. ज्यानं वेदानं सांगितलं तसे आचार आणि विचार आपण अगोदर केलेले मग अगोदर आले अनुभवा ते या जगा देत असे. हे संतांची भूमिका आहे महाराज. संतांनी वेदानं सांगितले तसे आचार केले आणि विचारही केले तसे आणि मग मला ते सांगायला आले महाराज. म्हणून जाणते गुरु भजीचे. हा एक प्रश्न आहे महाराज. पाठीमागल्या उभीला दिले महाराज. मद हृदय सद्गुरु जेने तारुला संसार पुरू म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. परमार्थ क्षेत्रात विवेकाला अत्यंतिक महत्व आहे. पायाच विवेकाचा आहे महाराज. नाही, मनुष्य जीवनात विवेक अत्यंतिक महत्वाचा आहे महाराज. विवेक जर नसेल तर आपण माणूस म्हणून जगायलाच लायक नाही महाराज. विवेक हा अत्यंतिक महत्वाचा आहे महाराज. परमार्थातला तरी पायाच आहे महाराज. कारण का विवेक असला तर पुढं वैराग्य समाधी षटक तुमची प्राप्त होतात महाराज. विवेक हा आत्मा काय नाही अनात्मा काय, चांगलं काय वाईट काय, देव काय जग काय माया काय सगळं सांगणारा विवेक आहे महाराज. व्यावृत्ती करणारा विवेक आहे महाराज. विवेकाचं लक्षण सांगतानाच सांगितले महाराज. आत्मा अविनाशी क्रिया रहित असून तदा व्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा ज्याचा निश्चय त्याला विवेक म्हटले महाराज. विवेकात्म वैराग्य पाहिजे. आपल्याकडे 3 दोष आहेत दादा. पहिला मला दोष आहे, दुसरा विक्षेप दोष आहे, तिसरा आवरण दोष आहे. एवढं निघालं मुखात वास आहे मला. कारण का कोणतरी एकान दुसरं ऐकणारं झालं ना मग आमचा